नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत जी भरती निघालेली आहे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी, ज्याचं पूर्वीचं नाव होतं लिपिक. तर या भरतीसाठी खूप उमेदवारांनी फॉर्म भरलेले असतील. काही उमेदवारांचे फॉर्म भरताना माहिती चुकलेली असेल, तर त्या उमेदवारांनी आता पुढं काय प्रोसेस करायला पाहिजे, तर ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजून जाईल. मित्रांनो, तुम्हाला ही जाहिरात दिसत असेल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुधारित जाहिरात. तर या ठिकाणी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे mcgm.gov.in. ही जी वेबसाईट आहे मित्रांनो, तुम्हाला गुगलला सर्च करायची आहे. या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खूप ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला वरती जे ऑप्शन दिसत आहेत त्यांच्यापैकी उजव्या साईडने 2 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, उज्ज्वल संधीकरिता. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, सर्व नोकरीच्या संधी, आणि दुसरा ऑप्शन दिसेल तुम्हाला नोकरीच्या संधी. तर तुम्हाला सर्व नोकरीच्या संधी हा जो 1 नंबरचा ऑप्शन आहे, तुम्हाला यावर क्लिक करायचा आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रिक्रुटमेंट दिसतील तुम्हाला या ठिकाणी. मित्रांनो, ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची ऑफिशियल वेबसाईट आहे. ओके, तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वेबसाईटला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला जे कार्यकारी सहाय्यक हे जे पद आहे, तर या पदासाठी तुम्हाला वेबसाईट भेटून जाईल. खाली स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे हा ऑप्शन दिसेल, तुम्हाला चीफ पर्सनल ऑफिसर हा तुम्हाला ऑप्शन दिसत असेल मित्रांनो. या ठिकाणी बघा, चीफ पर्सनल ऑफिसर. ओके, तर हा जो ऑप्शन आहे तर या ठिकाणी तुम्हाला ती वेबसाईट भेटून जाईल. या ठिकाणी बघा मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदान लिपिक पदाकरिता ऑनलाईन अर्ज, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत असेल मित्रांनो, ऑलरेडी रजिस्टर लॉग इन. या ठिकाणी क्लिक हिअर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचं ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जो ID पासवर्ड आला असेल, तर तो ID पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पहिल्या बॉक्समध्ये तुमचा ID टाका, नंतर तुमचा पासवर्ड टाका, खाली तुम्हाला कॅप्चा टाकून लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती दिसून जाईल. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला 3 ऑप्शन दिसत असतील, ॲप्लिकंट डिटेल्स, हेल्प डेस्क आणि पेमेंट स्लिप. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला जो 2 नंबरचा ऑप्शन आहे हेल्प डेस्क या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हेल्प डेस्क या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसत असेल उजव्या साईडला. तर या प्लसच्या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. आता या ठिकाणी मित्रांनो, नीट लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यात पहिला ऑप्शन आहे प्रॉब्लेम कॅटेगरी. तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑप्शन निवडायचा आहे, कारण की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरताना माहिती चुकलेली आहे. तर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसत असेल प्रॉब्लेम टाईप. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला एवढे ऑप्शन दिसतील. तर या ठिकाणी स्टेटस ऑफ ॲप्लिकेशन, टाईमलाईन ऑफ सबमिशन, किंवा मग चेंज ऑफ इन्फॉर्मेशन, डॉक्युमेंट्स, इमेजेस इन द ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्याखाली डॉक्युमेंट्स रिलेटेड क्वेरीज, त्याच्याखाली बघा आयडेंटिटी प्रूफ रिलेटेड इश्यू, किंवा मग क्वालिफिकेशन रिलेटेड इश्यू, टेस्ट सेंटर आणि अदर. तर हे ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो, तुमची जी माहिती चुकलेली असेल तर ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. जर तुमचं क्वालिफिकेशन माहिती चुकलेली असेल तर तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे क्वालिफिकेशनचा. जर तुमचं आयडेंटिटीमध्ये जर चुकलेलं असेल तर तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ हा ऑप्शन निवडायचा आहे. ओके, जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये जर चुकलेलं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट हा ऑप्शन निवडायचा आहे. वरती तुम्हाला चेंज ऑफ इन्फॉर्मेशन, जर तुमची माहिती चुकलेली असेल फॉर्म भरताना तर तुम्हाला चेंज ऑफ इन्फॉर्मेशन ॲप्लिकेशन फॉर्म हा ऑप्शन निवडायचा आहे. ओके, पुढे तुम्हाला ऑप्शन दिसत असेल प्रॉब्लेम स्टेटमेंट. तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला लिहून द्यायचं आहे की तुमची कोणती इन्फॉर्मेशन चुकलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही टाईप करून ती इन्फॉर्मेशन लिहू शकता. ओके, पुढचा ऑप्शन बघा मित्रांनो, अपलोड स्क्रीनशॉट्स. तर या ठिकाणी मित्रांनो, तुमचा जो फॉर्म चुकलेला आहे, ओके, तर तो तुम्ही त्या फॉर्मचा फोटो काढायचा आहे, किंवा फॉर्मचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्ही जर मोबाईलमध्ये फॉर्म ओपन केला असेल तर. आणि या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला 3 ऑप्शन दिले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही ते अपलोड करू शकता. जी तुमची माहिती चुकलेली असेल, 2-3 ठिकाणी जर चुकलेली असेल तर तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि या ठिकाणी फोटो ते अपलोड करून द्या. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला JPG किंवा JPG फॉर्मॅटमध्येच तुम्हाला अपलोड करायचे फोटो, PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे नाहीत. ओके, तर पहिल्या ठिकाणी तुम्हाला 25 KB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही 50 KB पर्यंत अपलोड करू शकता. आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही 1 MB पर्यंत
फोटो अपलोड करू शकता. ओके. आणि सर्व माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सबमिट हा ऑप्शन दिसत असेल या ठिकाणी उजव्या साईडला खाली. तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी रिक्वेस्ट आहे ती त्यांच्याकडे जाईल आणि मुंबई महानगरपालिका इथले जे अधिकारी लोक असतील तर ते तुमची माहिती चेक करतील आणि तुमची माहिती बघितल्यानंतर तुम्हाला ते रिप्लाय देतील. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुमचा जर फॉर्म चुकलेला असेल तर तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करायची आहे. रिक्वेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर स्टेटस चेक करायचं असेल तर तुम्ही पण पुन्हा या ठिकाणी लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर हेल्प डेस्क ऑप्शनवरती जा आणि तुम्हाला त्यांनी काय रिप्लाय दिलेला आहे तर तुम्हाला दिसून जाईल. ओके. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहतील. ओके. तुम्हाला अशीच माहिती पुढे भेटत राहील. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.